नमस्कार. आणि द डीप डाईव्हच्या या नव्या आणि अतिशय रंजक अशा वैचारिक चर्चेत खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आणि खरंच आजची चर्चा खूप वेगळी होणार आहे. हो, कारण आजचा आपला हा ज्ञानाचा सखोल प्रवास एका अशा विषयावर आहे जो केवळ इतिहासाच्या पानांपुरता मर्यादित नाहीये. ती एक अगदी जिवंत आणि अखंड चालत आलेली परंपरा आहे. अगदी बरोबर. आज आपण आपल्याकडे असलेल्या स्रोतांच्या आधारे महानुभाव पंथ आणि त्यांच्या अत्यंत महत्वाच्या अशा कुळाचार्य परंपरेवर लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहेत उपाध्ये कमळाऊसा. म्हणजे 13व्या शतकात बालवैधव्य आलेल्या एका सामान्य स्त्रीने थेट आचार्यपदापर्यंत कशी मजल मारली आणि तिथून सुरू झालेला हा ज्ञानाचा आणि संघर्षाचा प्रवास थेट 2023 मधील एका तरुण आचार्यांपर्यंत कसा पोचला याचा हा खरोखरच थक्क करणारा आढावा आहे. नक्कीच. आणि जेव्हा आपण या सगळ्या स्रोतांचा सखोल अभ्यास करतो ना, तेव्हा यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट ही जाणवते की हा फक्त एका विशिष्ट धार्मिक परंपरेचा इतिहास नाहीये. बरोबर. संकटांच्या काळात, विशेषतः परकीय आक्रमणांच्या वेळी एखादा विचार किंवा तत्वज्ञान कसं टिकवलं जातं आणि ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसं हस्तांतरित होतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि तेही एका स्त्रीच्या नेतृत्वाखाली. अगदी. एका स्त्रीने या सगळ्याचं नेतृत्व करणं हे त्या काळाचा विचार करता खूपच क्रांतिकारी पाऊल होतं मी म्हणेन. हो, आणि म्हणूनच मला या कथेच्या अगदी सुरुवातीला जायला आवडेल. आपल्या स्रोतांनुसार ही कथा सुरू होते ती थेट 13व्या शतकात. सध्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बळेग्राम नावाचं एक गाव होतं. तिथे पुरुषोत्तम उपाध्ये नावाचे गृहस्थ राहत होते. त्यांना 2 अपत्य होती, एक मुलगा भायनायक आणि एक मुलगी कमळाऊसा. बरोबर. आता कमळाऊसा उपवर झाल्यावर तिचा विवाह तर झाला, पण दुर्दैवाने ती लवकरच विधवा झाली. आता 13व्या शतकाचा विचार केला तर एखाद्या स्त्रीवर बालवैधव्य येणं म्हणजे तिच्या आयुष्याची सर्व दारे बंद होणं असाच तो काळ होता. अगदी तेच. पण इथे स्रोतांमध्ये एक खूप मोठा आणि महत्वाचा वळणबिंदू येतो. तिचे चुलते, ज्यांना जानो उपाध्ये म्हटलं जायचं, ते या कठीण काळात पुढे आले. हो, आणि जानो उपाध्ये यांनी उचललेलं हे पाऊल अतिशय पुरोगामी होतं. त्या काळात एका विधवा स्त्रीला समाजाच्या मुख्य प्रवाहातून पूर्णपणे बाजूला काढलं जायचं. पण जानो उपाध्ये यांनी कमळाऊसांना नुसता आश्रय दिला नाही, तर ते तिला आपल्या गावी घेऊन आले आणि तिथे त्यांनी तिला महानुभाव पंथाचा धर्मोपदेश दिला. हे खूप महत्वाचं आहे. हो, कारण त्यांनी तिची बुद्धिमत्ता ओळखली होती. अगदी. त्यांनी तिला फक्त एक आश्रित म्हणून न ठेवता तिच्या आयुष्याला एका उच्च तत्वज्ञानाची दिशा दिली. आणि म्हणूनच यापुढचा टप्पा गाठण्यासाठी ते तिला घेऊन तत्कालीन महानुभाव पंथाचे प्रमुख नागदेव आचार्य यांच्याकडे गेले. आणि तिथे घडलेला प्रसंग खरंच खूप काही सांगून जाणार आहे. जेव्हा जानो उपाध्ये यांनी नागदेव आचार्यांना विनंती केली की तुम्ही कमळाऊसेला धर्मोपदेश द्या, तेव्हा स्रोतांनुसार नागदेव आचार्यांनी सुरुवातीला थेट नकार दिला. नकार दिला. ते म्हणाले, दादो, तुम्ही काहीच अनेक देव सांगितला आणि मी अनेक देव सांगेन. म्हणजे तुम्ही तिला आधीच उपदेश दिलाय, मग मी वेगळं काय सांगणार. बरोबर. पण जानो उपाध्ये मागे हटले नाहीत. त्यांनी आचार्यांना समजावलं की मी सांगितला तो ममताजेनित, म्हणजे केवळ प्रेमापोटी सांगितलेला, परंतु तुम्हाला स्वामींनी अधिकरण केलंय, यासाठी तुम्ही सांगा. मला हा अधिकार आणि ममता यातला फरक थोडा समजून घ्यायचा आहे. हा खूपच सुंदर आणि तांत्रिक फरक आहे. म्हणजे कसं आहे, जानो उपाध्ये हे तत्वज्ञान जाणत होते आणि त्यांनी चुलता म्हणून प्रेमापोटी तिला ते ज्ञान दिलं. पण कोणत्याही मोठ्या परंपरेत अधिकृतपणे प्रवेश करण्यासाठी एका विशिष्ट प्रक्रियेची आणि अधिकृत गुरुची आवश्यकता असते. संन्यास दीक्षा देण्याचा जो अधिकार होता, तिची ऑथॉरिटी होती, ती नागदेवाचार्यांकडे होती. आलं लक्षात. जानो उपाध्यांनी आपला अहंकार पूर्णपणे बाजूला ठेवून ही गोष्ट मान्य केली. त्यांच्या याच आग्रहावरून मग नागदेव आचार्यांनी कमळाऊसांना महावाक्य सांगितलं. महावाक्य म्हणजे पंथाचे सर्वोच्च आणि अत्यंत गुह्य ज्ञान, बरोबर ना? अगदी बरोबर. आणि या महावाक्यामुळे कमळाऊसांना खऱ्या अर्थाने बोध झाला आणि त्यांनी नागदेव आचार्यांच्या नावे अधिकृत संन्यास दीक्षा घेतली. इथून त्यांच्या आयुष्याचा एक संपूर्ण नवा अध्याय सुरू झाला. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया, कारण इथून कमळाऊसांचा जो शैक्षणिक प्रवास सुरू होतो तो खऱ्या अर्थाने अवाक करणारा आहे. होय. संन्यास घेतल्यानंतर त्यांनी ब्रह्मविद्येचा जो अभ्यास सुरू केला, त्याची तुलना आजच्या काळात करायची तर एखाद्या मोठ्या विद्यापीठात जाऊन अनेक दशके सखोल संशोधन करण्यासारखे आहे. त्यांनी सलग 8 वर्षे म्हणजे शके 1218 पर्यंत नागदेव आचार्यांच्या सान्निध्यात राहून प्रचंड अभ्यास केला. प्रचंड अभ्यास म्हणजे तो सोपा नव्हता. नाहीच मुळी.
स्रोतांमध्ये प्रकर्षाने 5 शास्त्रांचा उल्लेख येतो. एकांक, पूर्वार्ध, उत्तरार्ध, लीळाचरित्र व इतिहास आणि प्रकरणवशासहित सूत्रपाठ. आज नुसती ही नावे ऐकली तरी प्रश्न पडतो की हे सगळं त्यांनी कसं आत्मसात केलं असेल. यावर नक्कीच चर्चा व्हायला हवी, कारण आजच्यासारखी तेव्हा छापील पुस्तके किंवा PDF नव्हते. हे संपूर्ण ज्ञान पाठांतराने आणि अत्यंत एकाग्र श्रवणाने आत्मसात करावं लागायचं. लीळाचरित्र म्हणजे श्री चक्रधर स्वामींच्या जीवनातील आठवणींचा अफाट मोठा ग्रंथ, तर सूत्रपाठ म्हणजे त्या संपूर्ण तत्वज्ञानाचा अर्क. म्हणजे सगळं मुखोद्गत करणं. अगदी. महानुभाव पंथाच्या मौखिक परंपरेत एक अत्यंत कडक नियम होता. हे ज्ञान जसेच्या तसे पुढे नेणे अपेक्षित होते. उच्चारामध्ये एकही चूक चालत नसे. एका अर्थाने हे संपूर्ण ज्ञान स्वतःच्या मेंदूत डाउनलोड करण्यासारखे होते. बापरे. सलग 8 वर्ष हे 5ही ग्रंथ मुखोद्गत करणे आणि त्याचे सखोल अर्थ समजून घेणे हे कमळाऊस यांच्या असामान्य बुद्धिमत्तेचे आणि प्रचंड निष्ठेचे लक्षण आहे, मी म्हणेन. खरंच. पण या अभ्यासाच्या काळातच शके 1218च्या सुमारास एक मोठी व्यावहारिक अडचण निर्माण झाली. कमळाऊसांचे चुलते जानो उपाध्याय आता अत्यंत वृद्ध झाले होते. ते इतके प्रवास करू शकत नव्हते. तेव्हा आचार्यांसमोर ही मोठी समस्या उभी राहिली की आता या वृद्ध काळात जानोपाध्यायांची काळजी कोण घेणार. त्यांना कोणत्या तरी एका गावी स्थिर ठेवावे लागणार होते. आणि इथे नागदेव आचार्यांनी जो तोडगा काढला तो त्यांच्या दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण आहे. हो. काय होता तो तोडगा? आचार्यांनी कमळाऊसांना सांगितलं की कमळाबाई उपाध्ये हे तुझे निमित्त गुरु तथा चुलते म्हणून तू त्यांना गुरु मानून घे. आणि कमळाऊसांनीही एका क्षणाचाही विचार न करता आचार्यांची ही आज्ञा प्रमाण मानून लागलीच होकार दिला. हा नुसता होकार नव्हता, तर यातून एक अत्यंत अनोखा असा शिष्यत्वाचा विधी घडला, ज्याची नोंद इतिहासात झाली आहे. अगदी. स्रोतांनुसार आचार्यांनी स्वतः जाणो उपाध्यांना बोलावलं आणि सांगितलं की दादो, मी आपण होऊन कमळाऊसेला तुमची शिष्या करतो, तुम्ही हिचा स्वीकार करा. जानोपाध्यायांनी यास मान्यता दिली. त्यानंतर आचार्यांनी कमळाऊसांच्या हाती 5 सुपाऱ्या दिल्या आणि उपाध्यांसमोर 5 दंडवते घालण्यास सांगितली. हा विधी नेमका काय दर्शवतो? हा विधी म्हणजे अधिकाराचे विकेंद्रीकरण होते. आचार्यांनी कमळाऊसांना त्यांच्या चुलत्यांच्या अधिकृत शिष्या बनवले. ओके. जेव्हा कमळाऊसांनी जानो उपाध्यांच्या हाती त्या 5 सुपाऱ्या देऊन 5 वेळा दंडवत घातले, तेव्हा आचार्यांनी तिथल्या सर्व मंडळींना जाहीर केले की कमळाऊसा ही उपाध्यांची शिष्या झाली आहे. तेव्हा तुम्ही सर्वजण हिला उपाध्य कमळाऊसा असे म्हणावे. आणि इथूनच उपाध्य कमळाऊसा हे नाव आणि उपाध्य कुळाचार्य या परंपरेचा पाया घातला गेला. बरोबर. या एका निर्णयामुळे कमळाऊसा अधिकृतपणे जानो उपाध्यांसोबत राहून त्यांची सेवा करू शकल्या. त्यानंतर हे गुरु शिष्य राऊसगाव येथे राहण्यास गेले. तिथला काळ हा कमळाऊसांसाठी पूर्णपणे सेवेचा होता. त्या रात्रंदिवस जानोपाध्यांची सेवा करत असत. पण शके 1220च्या सुमारास जानो उपाध्यांचे निधन झाले. तो मोठा धक्का होता त्यांच्यासाठी. हो. पण त्यांच्या आयुष्यात उसंत अशी नव्हतीच. याच काळात एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली. श्री चक्रधर स्वामींची एक अत्यंत ज्येष्ठ शिष्या साधाईसा फिरत फिरत रावश गावात आल्या आणि त्या तिथे अत्यंत आजारी पडल्या. कमळाऊसांनी त्यांची ही रात्रंदिवस सेवा केली, पण साधाईसांचा आजार वाढतच गेला. आणि इथे श्रोत्यांमध्ये एक अत्यंत रोमांचक प्रसंग नमूद केलेला आहे. जेव्हा साधाईसांना समजलं की आपली वेळ जवळ आली आहे, तेव्हा त्यांनी काही अत्यंत महत्त्वाच्या आणि पवित्र वस्तूंचं हस्तांतरण केलं. हो, त्या वस्तू खूप महत्त्वाच्या आहेत. त्यांनी आपल्या जवळील दाढेचा विशेष म्हणजेच एक पवित्र दंत अवशेष परशुराम व्यासांच्या गळ्यात घातला. आणि कमळाऊसांना त्यांनी 3 अत्यंत दुर्मिळ गोष्टी दिल्या: केशकळापीची जोडी, छिन्नस्थळी आणि नखाचा विशेष. आता हे ऐकताना कदाचित कोणाला वाटेल की या नुसत्या वस्तू आहेत, पण तसे अजिबात नाही. हो, मलाही तेच विचारायचं होतं. या भौतिक वस्तूंचे आध्यात्मिक परंपरेत नक्की काय महत्त्व असते? एखाद्या राजघराण्यात जशी राजमुद्रा असते, जी अधिकाराचं प्रतीक असते, तसेच हे अवशेष होते. त्या वस्तू म्हणजे साक्षात मूळ परंपरेचा स्पर्श होता. क्या बात है. साधाईसांनी या वस्तू कमळाऊसांकडे सुपूर्द करणे याचा स्पष्ट अर्थ असा होता की त्यांनी कमळाऊसांना आपला आध्यात्मिक वारसदार म्हणून मान्यता दिली होती. ही एका ज्येष्ठ स्त्रीने दुसऱ्या एका अत्यंत कर्तबगार स्त्रीला दिलेली सर्वोच्च पावती होती. हे समजल्यावर या प्रसंगाची खोली खऱ्या अर्थाने लक्षात येते. साधाईसांच्या मृत्यूनंतर कमळाऊसा पुन्हा नागदेवाचार्यांकडे आल्या,
पण आता त्यांची ख्याती केवळ एक विद्यार्थिनी म्हणून राहिली नव्हती. त्यांची विद्वत्ता इतकी वाढली होती की माणकेश्वर जवळच्या चिंचगावचे राहणारे आचार्यांचे 2 शिष्य काई नायक आणि माजनायक यांनी कमळावसांना चक्क आपल्या गावी नेले. आणि तिथे या दोघांनी कमळावसांच्या नावे संन्यास दीक्षा घेतली. एवढेच नाही तर स्त्रोतांवरून असे दिसते की कमळावसांनी तिथे तब्बल 60 शिष्य तयार केले. एका स्त्रीने स्वतःचे शिष्यमंडळ तयार करणे आणि पुरुष शिष्यांना दीक्षा देणे हे 13व्या शतकात घडत होते. म्हणूनच आपण म्हणतो की हा प्रवास केवळ धार्मिक नाहीये, तो एका मोठ्या सामाजिक बदलाचा साक्षीदार आहे. कमळावसा आता स्वतः एक स्वतंत्र आचार्य म्हणून उदयास आल्या होत्या. अगदी. पण त्यांच्या नेतृत्वाची सर्वात मोठी आणि भयानक कसोटी पुढेच होती. तो काळ अत्यंत अस्थिर आणि धामधुमीचा होता. हो, स्रोतांमध्ये या कठीण काळाचा स्पष्ट उल्लेख आहे. शके 1230 मध्ये महाराष्ट्रावर अल्लाउद्दीनाची स्वारी झाली आणि लगेचच शके 1231 मध्ये तुघलकाची स्वारी झाली. या आक्रमणांची भयानकता आपण समजून घेतली पाहिजे. गावेच्या गावे उद्ध्वस्त होत होती. लोक प्राण वाचवण्यासाठी सैरावैरा पळत होते. राजकीय आणि सामाजिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली होती. अशावेळी एखादा सामान्य माणूस काय करेल? तो फक्त लपून राहील. बरोबर. पण कमळावसांनी काय केलंय? त्या आपल्या शिष्यांसहित वाल्हा या गावी गेल्या आणि या युद्धजन्य परिस्थितीत त्यांनी तिथे चक्क एक मठ बांधला. हे खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. बाहेर सगळीकडे जाळपोळ सुरू असताना एक स्त्री ज्ञानाचे आणि परंपरेचं रक्षण करण्यासाठी मठाची उभारणी करत होती. हो, आणि त्यांनी आपले धर्मप्रचाराचे कार्यक्षेत्र वाल्हा हेच निश्चित केले. याचमुळे त्या प्रांतातील लोक त्यांना वालेकर कमळावसा असे म्हणू लागले. तिथे राजनायक नावाच्या आचार्यांच्या शिष्याने त्यांची उत्तम सेवा केली. जेव्हा शके 1231च्या तुघलकाच्या स्वारीमुळे मंडळी पांगली गेली, तेव्हा त्या आष्टी येथे एकत्रित झालेल्या मंडळींना भेटायला गेल्या. तिथे त्यांची भेट परशुराम व्यास यांच्यासोबत झाली. आणि आष्टीच्या या भेटीत कमळावसांनी आपली स्वतःची शिष्या हिराईसा हिच्या गळ्यातील तो अत्यंत पवित्र असा धाडेचा विशेष काढून परशुराम व्यासांना दिला. अच्छा. या कृतीतून कमळावसांचा मोठेपणा आणि परंपरेप्रती असलेली त्यांची निष्ठा दिसून येते. परिस्थिती कितीही वाईट असली तरीही परंपरेची सूत्रे अत्यंत योग्य प्रकारे हाताळली जात होती. याचमुळे जेव्हा परशुराम व्यासाचार्य झाले तेव्हा कमळावसा या अर्ध्या पंथाच्या आचार्या म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. वाल्हा येथील राजनायकांच्या निधनानंतर त्या खळदी या गावी जाऊन राहिल्या आणि तिथेच सुमारे शके 1250 मध्ये या महान स्त्रीचे देहावसान झाले. बळेग्रामच्या एका लहानच्या गावात वैधव्याचं दुःख पचवण्यापासून ते अर्ध्या पंथाच्या आचार्यपदापर्यंतचा त्यांचा हा प्रवास मानवी जिद्दीचा एक सर्वोच्च नमुना आहे. अगदी बरोबर. पण या कथेचा शेवट तिथे होत नाही. आपण सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे ही एक जिवंत परंपरा आहे. नक्कीच. मुघल काळ, मराठा काळ अशा अनेक राजकीय उलथापालथींमधून हा पंथ आणि ही परंपरा भूमिगत राहून किंवा अतिशय शांतपणे आपले कार्य करत टिकून राहिली. आणि म्हणूनच ऐतिहासिक नोंदींमध्ये आपल्याला एक मोठी झेप दिसते, ती थेट 19व्या शतकात. होय, जेव्हा ही परंपरा पुन्हा एकदा अत्यंत ताकदीने समाजासमोर आली. होय, आणि इथूनच आपला हा प्रवास काळाच्या पुढे मोठी झेप घेतो. आपण थेट येतो 1872 या वर्षात. या कुळाचार्य परंपरेचे 27वे उपाध्य कुळाचार्य म्हणून कैलासवासी श्री हरिदास दत्तराज महानुभाव पंडित यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या विद्वत्तेबद्दल स्रोतांमध्ये एक अत्यंत विस्मयकारक माहिती दिली आहे. ते गीतेच्या एका श्लोकाचे चक्क 10 वेगवेगळ्या प्रकारे अर्थ सांगू शकायचे. यावरून आपल्याला त्या काळातील अभ्यासाची पातळी लक्षात येते. आणि याच प्रचंड विद्वत्तेमुळे 21 नोव्हेंबर 1899 मध्ये त्यांनी थेट लोकमान्य टिळकांसोबत गीतेसंदर्भात अत्यंत सखोल अशी ऐतिहासिक चर्चा केली होती. क्या बात आहे. या एका चर्चेमुळे महानुभाव पंथाच्या ज्ञानाची ओळख संपूर्ण महाराष्ट्रातील तत्कालीन अभ्यासकांना नव्याने झाली. हरिदास दत्तराज पंडित यांनी तब्बल 30 वर्ष या कुळाची धुरा समर्थपणे सांभाळली आणि 1902 मध्ये ते देवदर्शनास गेले. त्यांच्या पश्चात 1902 मध्ये बेलोरा येथील विश्वनाथ महानुभाव यांना 28वे उपाध्य कुळाचार्य म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यांनी 16 वर्षे ही धुरा सांभाळली. बरोबर. त्यानंतर 1919 मध्ये परभणी जिल्ह्यातील मरडसगाव येथे केशराज लांडगे बिडकर हे 29वे कुळाचार्य झाले आणि त्यांनी 1935 पर्यंत या परंपरेचे नेतृत्व केले.
पण 1935 मध्ये जेव्हा 30वे उपाध्य कुळाचार्य विराजमान झाले तेव्हा या परंपरेने एक अत्यंत सुवर्णकाळ अनुभवला. होय, श्री ओंकारदादा पुजदेकर हे ते 30वे उपाध्य कुळाचार्य. ते अतिशय तल्लख बुद्धीचे होते. त्यांनी 1935 ते 1978 अशी सलग 43 वर्षे ही जबाबदारी सांभाळली. हा काळ भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीपासून ते स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीचा काळ होता. अगदी. आणि त्यांच्या काळात अनेक मोठी कार्य झाली. त्यातील सर्वात मोठे कार्य म्हणजे रिद्धपुर येथील महाद्वार मंदिराचे बांधकाम. हो, 1943 मध्ये सुरू झालेले हे बांधकाम 1957 मध्ये पूर्ण झाले. आणि स्रोतांमधील ही आकडेवारी खरोखरच अचंबित करणारी आहे की 1957 मध्ये जेव्हा श्री बाबाजींनी या मंदिराला सुवर्ण कळस चढवून महोत्सव केला तेव्हा तिथे तब्बल 1 लाखाच्या वर जनसमुदाय जमा झाला होता. हे अफाट आहे खरंच. आजच्या काळात इंटरनेट असताना गर्दी जमवणे वेगळे, पण 1957 मध्ये एवढा मोठा जनसागर उसळणे हे निव्वळ अफाट आहे. हे त्यांच्या लोकप्रियतेचे आणि लोकांनी त्यांच्या कार्यावर ठेवलेल्या विश्वासाचेच प्रतीक होते. 1978 मध्ये त्यांच्या देहावसानानंतर पंडित बाबा महानुभाव हे 31वे कुळाचार्य झाले. त्यांनी 14 वर्ष म्हणजे 1992 पर्यंत ही जबाबदारी पार पाडली आणि त्यानंतर या परंपरेला आणखी एक मोठे वळण मिळाले. अगदी बरोबर. आणि इथंच हा विषय खऱ्या अर्थाने नव्या युगाशी जोडला जातो. 1992 मध्ये जेव्हा 32वे उपाध्य कुळाचार्य म्हणून वामनराज शास्त्री बिडकर, ज्यांना भोजने बाबा किंवा यक्षदेव बाबा म्हणूनही ओळखले जाते, ते विराजमान झाले. बरोबर. ते पहिलेच व्यक्तिमत्व होते जे 2 महंती प्रतिष्ठानंतर कुळाचार्यपदी विराजमान ठरले. त्यांनी 1992 ते 2023 अशी सलग 31 वर्षे या परंपरेचं नेतृत्व केले. आणि वामनराज शास्त्री बिडकर यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे त्यांनी केवळ धार्मिक कर्मकांडावर लक्ष केंद्रित न करता परंपरेला सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची भक्कम जोड दिली. हे खूप महत्वाचं आहे. हो, आध्यात्मिक परंपरेने समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी काम करावे हे तत्त्व त्यांनी कृतीत उतरवले. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे रिद्धपूर जवळील वज्रेश्वरी येथे त्यांनी मूकबधिर मुलांसाठी गोविंद गुरुकुल नावाची आश्रमशाळा स्थापन केली. क्या बात आहे. ज्या मुलांना ऐकता बोलता येत नाही अशा विशेष मुलांच्या शिक्षणाची आणि निवाऱ्याची सोय करणे हे खऱ्या अर्थाने महावाक्याचे आधुनिक काळातील आचरण होते. हे खूपच प्रेरणादायी आहे. उच्च तत्वज्ञानाला प्रत्यक्ष समाजसेवेची जोड देणे हे खऱ्या नेतृत्वाचे लक्षण असते. याशिवाय जानेवारी 2017 मध्ये स्थापन झालेल्या अखिल विश्व महानुभाव परिषदेचे ते पहिले अध्यक्ष झाले. त्यांनी आपल्या कार्यकाळात श्री क्षेत्र रुद्धिपूर, कनाशी आणि बीड या परंपरागत महास्थानांच्या ठिकाणी भाविकांसाठी भव्य मंदिरांची उभारणी केली. आणि त्यांचे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील रणाईचे या गावावर विशेष प्रेम होते. तिथे त्यांनी प्रणव आश्रमाची आणि श्रीकृष्ण मंदिराची निर्मिती केली. होय. याशिवाय आजच्या काळात सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे त्यांनी प्राचीन आणि दुर्मिळ पंथीय पोथ्यांचा खूप मोठा संग्रह करून हा अनमोल वारसा परंपरेने सांभाळून ठेवला. भारतभर त्यांनी केलेला प्रसार पाहता त्यांना संचार महर्षी ही उपाधी सार्थ ठरते. जानेवारी 2023 रोजी पहाटे 3 वाजता त्यांचे निधन झाले आणि एक प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या निधनानंतर आता ही शेकडो वर्षांची परंपरा पुढे कशी जाणार हा मोठा प्रश्न होता. आणि इथेच या परंपरेने आपला अत्यंत आधुनिक चेहरा जगाला दाखवून दिला. अगदी. 14 जानेवारी 2023 रोजी उपाध्य कुळातील सर्व ज्येष्ठ मंडळींनी एकत्र येऊन 33वे उपाध्य कुळाचार्य म्हणून एका अत्यंत तरुण व्यक्तिमत्वाची निवड केली, पूज्य श्री निलेश दादाजी बिडकर रणाईचे. वयाच्या अवघ्या 41व्या वर्षी ते या सर्वोच्च प्रतिष्ठेवर विराजमान झाले. आणि या तरुण आचार्यांची पार्श्वभूमी समजून घेणे खूप रंजक आहे. त्यांचा जन्म 25 जून 1981 रोजी अमरावती जिल्ह्यातील वडनेर भुजंग येथे झाला. ते बालपणापासूनच अत्यंत तल्लख बुद्धीचे होते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सन 2000 मध्ये म्हणजेच वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी संन्यास आश्रमात प्रवेश केला होता. फक्त 19 वर्ष. कैलासवासी वर्धनस्थ बाबा आणि श्री अशनाक्य भोजने बाबा यांच्या अत्यंत कडक शिस्तीच्या सानिध्यात त्यांनी अल्पवयातच ब्रह्मविद्याशास्त्र आत्मसात केले. आजच्या 21व्या शतकात जिथे तंत्रज्ञान आणि आधुनिकतेचा वेग प्रचंड आहे, तिथे आपल्या प्राचीन परंपरेची पाळेमुळं घट्ट धरून ठेवत वास्तवाशी त्याचा मेळ घालण्याचं अतिशय कठीण कौशल्य त्यांच्याकडे आहे. तर आपण आता ह्या प्रवासाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. या संपूर्ण प्रवासाकडे मागे वळून पाहताना
या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? 13व्या शतकातील कमळाऊसा यांच्या संघर्षापासून सुरू झालेला हा प्रवास आज 2023 मध्ये तरुण आचार्य निलेश दादाजी बिडकर यांच्यापर्यंत येऊन पोचला आहे. याचा अर्थ असा की जेव्हा आपण या संपूर्ण प्रवासाचे आणि स्रोतांचे तटस्थपणे विश्लेषण करतो तेव्हा जाणवते की ही केवळ एका पदाची हस्तांतरणाची साखळी नाही. बरोबर. 13व्या शतकातील एका स्त्रीचा अछाट संघर्ष, परकीय आक्रमणांच्या विनाशातही मठ उभारण्याची जिद्द, 19व्या शतकात टिळकांसारख्या दिग्गजांसोबतच्या विद्वत्तापूर्ण चर्चा आणि 21व्या शतकात मूकबधीर मुलांसाठी चालवलेली शाळा. या परंपरेने काळाच्या ओघात स्वतःला बदलत जाऊन समाजोपयोगी कार्याचा एक अत्यंत सशक्त आणि अखंड प्रवाह शेकडो वर्ष जिवंत ठेवला आहे. इथे एक गोष्ट स्पष्ट करणं अतिशय आवश्यक आहे. आपण आज जी काही चर्चा केली ती पूर्णपणे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक स्रोतांवर आणि साहित्यावर आधारित आहे. नक्कीच. आपला उद्देश कोणत्याही धार्मिक किंवा राजकीय वादग्रस्त मुद्द्यावर कोणतीही बाजू घेण्याचा अजिबात नाही. हा जो प्रदीर्घ ऐतिहासिक प्रवास आहे तो अत्यंत निष्पक्षपणे समजून घेणे हाच या चर्चेचा मुख्य हेतू आहे. अगदी बरोबर. कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय या नोंदी वाचल्या तर माणसाच्या अफाट क्षमतेची आणि परंपरेच्या सातत्याची एक नवी जाणीव नक्कीच होते. आणि म्हणूनच या रंजक चर्चेच्या शेवटी आपल्यासाठी एक विचार करण्याजोगी गोष्ट नक्कीच सोडून जावीशी वाटते. ज्या 13व्या शतकात माहितीची साधी नोंद ठेवणं कठीण होतं, युद्धाचे सावट सतत डोक्यावर होते, अशा प्रतिकूल काळात कमळाऊसांसारख्या एका सामान्य स्त्रीने सुरू केलेला हा ज्ञानाचा वारसा आजच्या या डिजिटल युगातही तितक्याच भक्कमपणे उभा आहे. खरे. आपल्या आजूबाजूला अशा आणखी किती अज्ञात आणि अखंड चालत आलेल्या परंपरा असतील ज्यांनी आपल्या इतिहास आणि आपली संस्कृती निश्शब्दपणे घडवली आहे, पण ज्यांच्याबद्दल आपल्याला अद्याप काहीच माहिती नाही. खरोखरच अतिशय सखोल आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. या अशा ऐतिहासिक शोधांमुळेच आपल्या स्वतःच्या संस्कृतीकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक प्रगल्भ होतो. नक्कीच. या अनोख्या प्रवासाची माहिती मिळाल्यावर कोणालाही याबद्दल अधिक संशोधन करण्याची उत्सुकता निर्माण होऊ शकते. तर आजच्या या ज्ञानाने भरलेल्या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन, रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासह. तोपर्यंत नवनवीन गोष्टी शोधत रहा आणि विचार करत रहा. धन्यवाद.